त्याचे शिल्पकार पण त्यांनी मान दिला अशोक मामांना, कारण ज्येष्ठांचा हा सन्मान आहे. तसे ज्येष्ठच मात्र सन्मान करतील. ते ज्येष्ठ येतात साईनाथ पाटील आणि त्याचं संवेत अशोक मामा पाटील यांच्या संयुक्तरित्या प्रदान केला जातोय. कोपरी फोर्टीवर जो प्रेक्षणीय मॅच केला त्यासाठी हे सन्मान त्यांचा केला जातोय. खूप खूप धन्यवाद. लीग मॅच आपण बोलणार आहोत VH11 आणि सिद्धिविनायक बॉयजच्या दरम्यान. सिद्धिविनायक बॉयज मात्र टॉस जिंकल्या, पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिल्या बॉलिंगचा मात्र जिम्मा सोमला विशालवरती. अजित चव्हाण आणि त्याच्या सौम्यत पंकज पाटील या गाडीची जोडी. राईट मोर द बॅकेट टप्पा पडल्यानंतर मात्र त्याला 30 यार्डच्या वरून पॉईंटच्या वरून मात्र झकास स्ट्रोक. पण काय फिल्डिंग केली आहे, सुपर फिल्डिंग. टाळ्यांच्या कडकड्याने फिल्डिंगचा मात्र खरोखर कौतुक होताना दिसते पहा. डॉटने सुरुवात, दुसरा बॉल टप्पा पडला खांद्याच्या जोऱ्याने मात्र त्याला उचले के चेंडू बॅकफुट वगैरे जाणार. पॉईंटच्या वरून मात्र झकास स्ट्रोक मात्र खेळताना अजित चव्हाण. दोन्ही खातं खोलताना टीम बरोबर आपलं स्वतःचं खातं खोललं जातं या स्ट्रोक वरती अजित चव्हाणने. ना वन्स अगेन विशाल कब्जिंग बॉल टू अजित. सुपर बॉलिंग टर्न केला, फ्लिक ऑफ द रिस्ट च्या सायने मोडलं, परत पायाला लागला. नॉट बॅट. जंपाने इशारा देताना 1 डॉट 2 आणि 1 सिंगल आले. अतिरिक्त 3 धावा मात्र धाव फलकावर. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं VH11 आमंत्रण दिलं. तिथे अजित चव्हाणच्या सोबतीला पंकज पाटील हे आलेत. तब्बल त्या झलाबद्दल 3,500 अंकुश पाटील यांना देण्यात आलं. प्रल्हाद मात्रे जे धारावीचे आहेत त्यांच्याकडून 1000, त्याचबरोबर मिथुन यांच्याकडून 1000 आणि मोठे त्यांचे चिरंजीव इट्स बाईट चिन्मय पाटील यांच्याकडून 1000, त्यांचे छोटे सुपुत्र भावीन यांच्याकडून 500. तर प्रत्येकाला दिला जातो हा सत्कार. औचित्य प्रेक्षय मॅच वेल्डन मी म्हणेन. खास करून तुम्ही आलात आणि दुध्या रोशनीमध्ये छान असं क्रिकेट तुम्ही खेळला त्यासाठी मी तुमचे धन्यवाद मनापासून तुमचे आभार मी व्यक्त करतोय. कोपरी 40+ नितीन कडक टॉप क्लास फिल्डिंग, सुंदर असा झेल. कोणी पकडलं? चला 5 मिनिटं जरा थांबवा. मॅच 5 मिनिटं थांबली जाईल प्लीज. या विकेट नंतर आम्ही खेळ थांबवण्याची विनंती करतो. अंपायर चला या मॅचचा जो प्रेक्षणीय मॅच होता त्याचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या खऱ्या गोलंदाजी बोटाची जादू दाखवली आणि दुसरं ओढ टीम कडून टाकताना फक्त धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये 3 आणि 1 विकेट घेतले त्याला आपण सन्मानित करू. प्लेअर ऑफ द मॅच अरुण ठरतोय या प्रेक्षणीय मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्यानं टीम कडून दुसरं आपलं पहिलं ओढ टाकताना बोटांची जादू दाखवली. त्या फिरकेपट्टूला आपण सन्मानित करू प्लेअर ऑफ द मॅच. त्याच्यानंतर अंकुश पाटील यांना त्यांचे मोठे चिरंजीव प्रल्हाद मात्रेकडून आले 1000 धारावीचे 1000 रुपये पोचले. थँक्यू सो मच प्रल्हाद म्हात्रे. अरुण डावखुरा गोलंदाज मग त्यांच्या बिहाफ कॅप्टनला चला बिहाफ कॅप्टन स्वीकारतील. साईनाथ प्लीज त्यांच्या जो प्लेअर ऑफ द मॅच आपल्या शुभ हस्ते आपण स्वीकार हे दिलं जातं. रमाकांत पाटील जे आमचे सहयोगी बंधू आहेत, जय श्रीमाताजी रमाकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जातं प्लेअर ऑफ द मॅच. हिज गोज टू द अरुण. हे फोटो सेशन या आठवण्यात प्रेक्षणीय मॅच आम्ही खेळलो होतो आणि औचित्य होतं. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट तुर्बे बॅग बिग बॅश. प्रेक्षणीय दोन्ही संघ अगदी कसे पहा एकदम आनंदामध्ये उभे आणि त्यात घेतलं जातो हे फोटो सेशन.
या गोड आठवणी सांगतील का आमच्यासाठी जी संधी तुम्ही दिली दुधा रोशनीमध्ये त्यासाठी थँक्यू सो मच विनीत सेठ पाटील. या प्रत्येकाच्या टोणामधून जरी आले नाही पण मनामध्ये आहे ही भावना. खास करून आभार व्यक्त केलेत विनीत सेठ पाटील कारण त्याने खेळण्याची प्रेक्षणीय मॅचमध्ये आम्हाला संधी दिली. थँक्स सो मच. चला मॅच ऑन करा. VH11 च्या संघ मालकाकडून कोण आहे मनीष पाटील जे VH संघ मालक त्यांच्याकडून पारितोषिक जाहीर झाले. प्रत्येक चौकाराला 100 आणि प्रत्येक षटकाराला 200. चला चिनू पाटीलकडून दिले जातील आता अंकुश पाटीलसाठी 1000 रुपये. येस एका मुलाकडून वडिलांचा केला जातो या 1000 रुपये पाठवून खास सन्मान. वेल डन चिन्मय. क्लास चला आणि आता विनंती केली जाईल 1000 रुपये जे ताराबचे प्रल्हाद माझ्याकडून 1000 मिथुन यांच्याकडून 1000 आणि छोटे चिरंजीव भाम्यांकडून 500 असे 3500 तब्बल. आजची शाम जी रात्र आहे ती जोरदार मात्र अंकुश पाटील यांची 3500 तर तेवढा सगळा झेल होता. पण VH जे मालक आहेत त्यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 आणि षटकाराला 200 हॅट्रिकला 500 आणि चौकाराच्या सलग जे 3 चौकार त्याला 500 आणि सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये. हे VH11 जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून दिले जातील. मॅचकडे वळणार आहोत. बॅक टू द क्रिकेट मध्यमन स्थितीमध्ये मॅच आहे. VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज बॅटिंग करताना VH11 पहिली ओव्हरची समाप्त विशालनं ते ओव्हर टाकले. त्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होता. एक विकेट घेताना 4 धावा पहिल्या मॅन्डेटे पावनं खर्च. आता अमय आल्यात ओव्हर क्रमांक पावल्याचं सेकंड ओव्हरमध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी रोनित. अमयने जर हॅट्रिक घेतली तर सिद्धिविनायक बॉईजकडून त्याला दिले जातील कॅश 500 हॅट्रिकसाठी. चांगले क्रिकेट आपण पाहू शकतो. दुधाळ रेषेमध्ये तब्बल 20 वर्षानंतर ही सुरेख संकल्पना आमच्या विनीत सेठ पाटील यांच्या डोक्यात आली आणि ते सत्यात मध्ये उतरताना 20 वर्षांना तब्बल ऐतिहासिक रामतणू क्रीडांगणामध्ये खेळलं जातं. हे तुर्बे बिग बॅश प्रीमियर लीग 7व्या क्रमांकचे मॅच. बॅटिंग करताना आपण मैदानात VH11 एक गडी गमावला. एक फलंदाज मात्र पंकज पाटील मोठी हादरा बसल्यानंतर सावरण्याची जबाबदारी आता दोन्ही बॅट्समॅनकडे अजित चव्हाण आणि रोनित. फुल टॉप क्लास शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो बॉल आहे का? नो बॉलची मागणी केली होती आणि ऑन फील्ड अंपायरने सांगितलंय एन्स्क्रीन मध्ये पहा षटकार तर आलाय पण पिचिंग कुठपर्यंत बॉल झालाय ते पाहण्यासाठी मग थर्ड अंपायर येते पाहतील इन्स्क्रीन मध्ये. प्लीज अमन सिंग इन्स्क्रीन मध्ये पाहिलं जाईल. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून इन्स्क्रीन मध्ये पाहिलं जातं. पिचिंग कुठपर्यंत ऑनफील्ड मध्ये मात्र मागणी केली. षटकार तर आले पण नो बॉल आला तर आणखी धाव वाढेल आणि एक बॉल नव्याने मात्र घेऊन यायला लागेल बॉलरला अमयला. खेळ थांबलाय. पेंडिंग डिसिजन पेंडिंग नाव पाहिलं जातं. निरीक्षण केलं जातं नेमकं काय घडलंय. बॉलरने पिचिंग केल्यावर चेंडू कुठपर्यंत मात्र जायला कमरेच्या खाली कबर. इट्स नो बॉल. षटकार प्लस नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटला हिट करण्यासाठी रोनितच्या बॅटमन त्याच्या षटकाराला 6 धावसंख्या वाढवताना VH11 13 नाव चान्स फॉर द फ्री हिट. बॉलिंग मार्कर अमय नो जास्त फायदा उठू दिला नाही. फ्री हिटचा बॉल बॅटला लागून ब्रश गेला. सिंगल मिळते. यस कोडवती फक्त एक बॉल नाव लास्ट बॉल टू गो. एक सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते जाते पोहोचते 14 षटकार नंतर सिंगल. जास्त संधी मात्र प्राप्त करू नये अमयने. गुड बॉलिंग बाय अमय. नाव लास्ट बॉल पॉवर प्ले सेकंड. दुसरा पॉवरचा शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ चेस हेड ऑफ द शॉर्ट स्क्वेअर लेग. बिट केले शॉर्ट स्क्वेअर लेग आणि चेंडू जातो बिग डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या जवळ. चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळतं. फक्त 2 धाव मात्र मिळतील. स्ट्रोक होते रोनितल्या 2 वाढवतो रोनित. टीम कॅप्टन VH11 ची धावसंख्या 16 8 धावांच्या सरण 16 लावल्या तर पहिल्या बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेल्यानंतर सिद्धिविनायक बॉईजनं
त्या विरुद्ध करता VH एक गडी गमावलाय. मोठी विकेट मात्र तंबूच्या असलेला पंकज पाटील बाद. अजित चव्हाण आणि त्याच्या साथीला कॅप्टन रोनित पाटील. 16 झाल्यात. एक गडी बाद सध्या स्थिती. 5-5 बॉलचा एक ओव्हर एक षटक 5 बॉलचं टाकलं जातं. फक्त प्रेक्षक मॅच साठी ती निर्बंध हटले होते. कम्प्लिटली 40 प्लसचे नियम होते. नियमानुसार मात्र प्रेक्षक मॅच खेळवला. तो मॅच मात्र यजमान 40 प्लस तुर्बेने जिंकली. त्या प्रेक्षक मॅच मध्ये जादू दाखवली. तब्बल 20 धावांनी बीट केलं तर कोपरी 40 प्लस त्या प्रदर्शन मॅच मध्ये. आणि प्लेअर ऑफ द मॅच डावखुरा गोलंदाज अरुणनं तो किताब आपल्या नावे केलं होतं. ज्याने एकूण हाताळलं फक्त 3 धावाने एक कंजूशी करताना एक विकेट प्राप्त केली होती. नाव 7वी मॅच ही लीगची. बॅटिंग करताना आता VH 11 ज्याने 2 ओव्हरच्या समाप्तीने 16 लावल्यात. एक गडी बाद. दीपेश घरात. ओ माय गॉड द फॅब्युलसली बुंदा. हो 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 ग्रेट बॉलिंग. नो लेग ब्रेक इज एक्झॅक्टली बुंदा. यॉर्क ने मोठी विकेट. अजित चव्हाण जो खऱ्या अर्थाने यॉर्कर किंग आहे. त्या यॉर्कर किंगला बॅटिंग करताना यॉर्क टाकताना जशात तसं उत्तर दिलंय. क्लेवर बॉलिंग. दणानून सोडणारा बॉल दीपेश घरात. सुपर बॉलिंग क्लीन बोल्ड. दुसरं विकेटच्या पत्त्याने VH ला लागला दुसरा हादरा. जेव्हा धावसंख्या 16 वर. येस अभि प्रीमियर लीग ॲट घनसोली 40 प्लस. 22 धाबा फक्त एक ओव्हरमध्ये ठोकल्या होत्या याने. तेव्हा बॅटिंगचे जादू दाखवले. आता बॉलिंगचे जादू. ऑलराऊंडर याला म्हणतात द टॉप क्लास ऑलराऊंडर बाय दीपेश. सुपर बॉलिंग. बुंद्यात मारलं. बेल्स होत्या दांडी गुल आणि अजित चव्हाणला पाठवलं तंबूच्या आसरेला. 2 गडी बाद 16. तिसरं ओव्हर पहिलं ओव्हर टाकताना डावखुरा गोलंदाज फिरकेची जादू दाखवताना नो लेग ब्रेक एक्झॅक्टली इंटू द ब्लॉक. बुंदा. नवीन बॅट्समॅन मनोज. फिरवल्या बॉल फक्त सिंगल मिळते. बॅटची कडा. वंडी आली आहे. विकेट घेतल्यानंतर सिंगल देतो दीपेश. क्वार्टर लवली किफायती बॉलिंग खास करून सिद्धी विनायक बॉयज साठी. दोन्ही टीमा विजेत आहे. ही इम्पॉर्टंट मॅच आहे म्हणाला. गुण तालुक्यामध्ये लीग मॅच दुसरा विजय आत्मविश्वास मिळून देईल दोघांपैकी एक विजय त्या टीमला. टेबल पॉइंट मध्ये इट्स वाईट पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टम. पहिला विकेट डॉट. त्याच्यानंतर पहिले विकेट नंतर सिंगल अँड नाव वाईट. दीपेश घरात लेफ्ट हँड ओर द विकेट टू मनोज. फटकावल्या परंतु दिशा प्रॉपर नव्हती. लॉंग लेगच्या दिशेने जे घोषांकी क्षेत्र आहे त्यामध्ये जाऊन मिळते. चांगला स्ट्रोक स्लॉकशिप बाय मनोज. फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी. शांत स्वभावाचा आहे. डाऊन द अर्थ सातत्याने दीपेश घरातला. पण त्याच्या आत्मामधले ती अंदरुनी ताकद आहे ना ती कोणालाच कळत नाही. ती अजून कळू दिली नाही दीपेश घरातने. शांत स्वभाव पण भुसकळ्यात पाडतो. त्याचे निखारे सोडतो ना तेव्हा अक्षरशः मात्र त्या बॅटरच्या विरुद्ध जादू चालते आणि त्याला बेहाल करतो हा दीपेश. सुपर क्रिकेटर. मध्यात आले. तिसऱ्या क्रमांकाचा ओव्हर दांडी गुळ करताना विकेटने सुरुवात केली. त्यानंतर मात्र एक वंडी आणि वाईट नंतर आता सिंगल. 3 बॉल टाकलेत. एक सफलता समोर आहे. डावखुऱ्याच्या विरुद्ध डावखर. गुड रणनीती. गुड गेम प्लॅन बाय द टीम VH. डावखऱ्याच्या विरुद्ध नेहमी डावखुरा हा घातक. पण बॉल चांगला फॉलो हपोले घेतला. डाऊन द बॉल. व्हॉट अ लवली सुपर डुपर. अनदर विकेट. कॉट प्रताप. बॉल बा दीपेशला दुसरी सफलता. अडचणी वाढवताना आता VH 11च्या आणखी एक सफलता मिळते दीपेशला. मनोजला बाद. डावखऱ्याच्या विरुद्ध डावखऱ्यात गेम प्लॅन चांगला होता परंतु तो हाणून पाडला. त्याचे मनसुबे अक्षरशः उद्ध्वस्त केले. विकेट काढताना मनोजची. आता बॅट्समन तिसरा बाद. तिसरा हादरा VH 11ला. धावसंख्या स्कोअर मध्ये आहे फक्त 19-3 आणि पुन्हा 19-3. जाऊया भेटीला आपण पुन्हा अभिच्या. ऐकूया त्याच्या माध्यमात सुरेश संगीत.
इलेव्हनला आणि तिथे 3 गडी गमावल्यानंतर धावा लागल्यात 20-20 अभि कॅप्टनला आता फ्रंटवर लागेल. गाडी आहे ना, गाडी थोडीशी मंदावले, त्याला तेजीत आणणं कॅप्टनच्या हातात आहे. कॅप्टन काही करू शकतो. तो कोसळलेला डाव त्याला सुधारू शकतो. तो इतरांना प्रेरणा देऊ शकतो. तो जंगममय परिस्थितीला तिला स्थिरता देऊ शकतो. हे कॅप्टनच्या हातात बरेचसे गुण आहेत. कॅप्टन मध्ये पलवेल काय फ्रंटवर येताना ती जबाबदारी सर्वस्वी माता आता आहे खांद्यावर. रोनित पाटील टीम कॅप्टन VH 12 अर्थात 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये कॅप्टन VH 11 टीमला कोटपर्यंत मला स्थिरता देईल. फटकावले टॉप क्लास जबरदू टायमिंग चुकलं. प्रताप सोडणार नाहीये. प्रताप आहे टीम कॅप्टन. 3 झेल कॅप्टनच्या कॅप्टनने घेतलाय. झेल संपवला एका कॅप्टनने. दुसऱ्या कॅप्टनचा खेळ उरली सुरली आशा आता निराशामध्ये पराभूत होताना कॅप्टन परततोय. गडी क्रमांक 4 VHला 11 लागला चौथा हादरा. 4 गडी बाद धावसंख्या स्थिर ठेवताना फक्त आहे 20. अभि हाताळण्यासाठी सुशांत चाहती बेस्ट किमती विकेट कॅप्टनला बाद केलं. हाती दिला तिसरा. झेल पकडला कॅप्टन प्रतापने. गुड फिल्डिंग आउटस्टँडिंग फिल्डिंग बाय टीम कॅप्टन प्रताप. सिद्धिविनायक बॉयज टप्पा पडला. टप्पा मन झालेला स्विंग इन द मिस. आता प्रेशर आणि फक्त प्रेशर में कोई निकरताय कोई बिकरताय. मानसिकता तैन करेल. फक्त निवडक 4 चेंडू जरी घेतले ना बॅट्समॅनला तो मात्र निश्चित समाधान स्कोर VH 11ला देऊन जाईल. त्या भूमिकेत कोण वैभव येईल का अक्षय येईल यामध्ये पाहायला मात्र निश्चित आवडेल. सोडून दिले डाऊन द लेग साइड. इट्स वाईट आला. एक्स्ट्रा धाव मात्र बऱ्याच वेळेला 20 धावा थोडेसे धोकादायक खूप त्रास देत होते. तिला हटवलं आणि पोचला स्कोर 21 21. 21-4 सद्यस्थिती तंगी अवघड आहे बिकट आहे दयनीय आहे VH 11. नाव बॉलिंग मार्क सुशांत. फटका चांगला आहे मजबूत आहे टायमिंग आहे डीप बॅक पर स्क्वेअर लेगला आला चौकार 4 रन. येस अभि ती जबाबदारी स्वीकारली असं मात्र पाऊल त्याने पहिलं टाकलं. चौकार आलं. धावसंख्या पुढे जाते 25 वर. अजून याचा विचार केले तर 2 आणि 5 मध्ये 7 चेंडू अजून सुरू आहे. 7 मध्ये जरी 4 आले ना तरी फायटिंग स्कोर. कारण वातावरणामध्ये आता होतोय बदल. 45-50 धावा कारनामा मात्र काहीतरी वेगळं मात्र मॅचची वेगळी सांगेल कहाणी. काही घडू शकतो. थोडंसं फेरबदल कम्प्लिटली चेंज द होल एन्व्हायरमेंट. अजून आता परिसर त्यामध्ये आलं थोडीशी ती दमाटपणा म्हणून 45-50 दॅट इज अ फायटिंग स्कोर ना. सुशांत टप्पा पडला. टप्पा पडण्यात उचली गेला चेंडू बॅकफुटवर जाताना पंच करत चेंडू त्याच्या पोचच्या बाहेर गेलो सरळ विकेटच्या पाठीमागे डॉट बॉल. स्टंपिंगची अपील केली होती पण फेटाळले स्वेलिकच्या अंपायर. मारण्याचा प्रयत्न दाद मागितली ती पण उचलून दिली नाही ती अमान्य केली स्वेलिकच्या अंपायर. पुन्हा एकदा खेळत सुवार डॉट बॉल गेल्यानंतर आता उरतील 6 बॉल. समोर वैभव कोशिश करतोय जीव तोड मेहनत करतोय. आता 6 मध्ये 2-3 ठोकले ना षटकार मॅचला मजेल. प्रेक्षकांना ती लो स्कोर न बघता फायटिंग स्कोरची मॅच मात्र निश्चित एक वेगळी कहाणी मात्र लिहिताना दिसेल ती मॅच. नाव लास्ट बॉल इन दिस ओव्हर सुशांत टू वैभव.
सुपर बॉलिंग आहे. टप्पा पण घेतलेलं स्विंग न वलन फिंगर्स रोल कम्प्लिटली टू बिट टू द बॅट एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 7वी मॅच पहिल्या बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं VH11 नसिद्दीवन बॉईजनं. तिथे 4 गडी गमावल्यानंतर स्कोअर मात्र धाव फलकावर आहे फक्त 25 धावा. ओनली 25. लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर द 4 इज कम्प्लीट नाव. 4 ओव्हरचा खेळ ते संपला. औचित्य आहे CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्भे बिग बॅश 2026. प्रकाश झोतलात आहे प्रीमियर लीग आणि 7वी मॅचचा पहिला डाव खेळताना 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा VH11 4 गडी गमावल्यानंतर 25 लावल्यात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू टाकण्यासाठी कारण 5 चेंडूचा 1 ओव्हर हे संकल्पनेने साकारलेली अतिशय दर्जेदार तुर्भे बिग बॅश TBB 2026 इज प्रेझेंटेड विनीत सेठ पाटील. शाही थाटामध्ये उद्घाटन सोहळा ट्रॉफीचं तर अनावरण आपण पाहताना पाहिलं. एकदम सुबकरित्या योग्य एकदम मॅनेजमेंटने योग्य नियंत्रणाने ते उद्घाटन संपन्न थाटामाटा पार पडला आणि तिथून मॅचला सुरुवात झाली आणि तब्बल 7वी मॅच आता आपल्या भेटीला आहे. पहिल्या डाव खेळताना अडचणी नेमाला 25-4 सद्यस्थिती तंगीमध्ये खूप बिकट अवस्था. बॅकफुट गेला पंच केला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होईल प्रोटेक्शन होईल चांगलं फिल्डिंग फक्त सिंगल मिळते स्ट्रोकवरती. आता 4 बॉलचा खेळ बाकी 5 चेंडूने 1 ओव्हर पूर्ण करताना प्रत्येक मागच्या मॅचचा हिरो आहे. 5 चेंडूमध्ये 12 धावा डिफेंड पहिल्या मॅचमध्ये ज्याने केलं तर बॉलवर जबाबदारी दिली. प्लेयर ऑफ द मॅच 5 मध्ये 12 डिफेंड करणार बॉलर प्रतीकवर जबाबदारी ज्याने पहिली बॉलमध्ये सिंगल खर्च केलाय. फटका चांगला टायमिंग आहे. आवाज तर बेहतरीन आला जाईल काउकाच्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. टॉप ऑफ फिल्डिंग फक्त सिंगल मिळते स्ट्रोकवरती. 2 मध्ये 2 आल्या. पहिल्या 2 बॉलवर प्रत्येकने खर्च केला सिंगल धावसंख्या मात्र 27 जाऊन पोहोचले 27. 3 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मध्ये प्रतीक पहिल्या मॅचचा हिरो समोर खेळण्यासाठी आता पुन्हा एकदा वैभव. बॅटमधून एक चौकार आले वैभवच्या. 2 मध्ये अक्षय आहे मग करा नाव फर्स्ट अक्षय तू प्रतीक. गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू सुपर फिल्डिंग वेट फिल्डिंग. पहिल्या मॅचची जादू दाखवली. पहिल्या मॅच मध्ये 12 डिफेंड केल्या. पूर्ण मध्ये हाणामारच्या ओव्हर मध्ये पुन्हा पाचारण केलं सिद्धिविनायक टीम कॅप्टन प्रतापने प्रतीकला. स्वतः टीम कॅप्टन प्रतापने 3 झेल टेपून खूप चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन केलं मॅच मध्ये. कुठल्या टप्पा पाडला उचले गेला बंडू ऑन द ऑफ खेळला. जिथे गॅप होते ते गॅपला भरून काढले चेंडू होते फरार का येस इट इज 4 रन चौकार टॉप क्लास. हा कुठल्या टप्पा पाडणं थोडासा ऑन द ऑफिस केला आणि जिथे लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कर खूप गॅप होते त्या गॅपमध्ये सणसणीत काढला हा चौकार. बॅटमधून येताना अक्षयच्या सुपर स्ट्रोक बाय अक्षय. 4 ने धावसंख्या वाढते 31. नाव लास्ट बॉल 7व्या मॅचचा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. अक्षयच्या समोर प्रतीक. पॉइंट आहे कव्हर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर बॅकपट डीप स्क्वेअर लेग. शेवटचा बॉल सोडून दिलाय उचली गेली ऑफसाइड ऑफसम काय सांगतील अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी वैध बॉल अधिकृत बॉल ओव्हरची झाली. अर्थातच 8 इनिंगचा खेळ संपलाय. आम्ही आवाज देऊ नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. विराज वॉरियर्स आणि श्री गणेश फायटर्स. 8वी मॅच टॉस घेण्यासाठी आम्ही आवाज येतो. विराज वॉरियर्स आणि श्री गणेश फायटर्स. 8वी मॅच प्लीज. 1 इनिंग संपला. 1 इनिंग मध्ये 5 ओव्हर मध्ये खेळताना VH11 4 गडी गमावल्यानंतर धावा लावल्यात 32 धावांचा स्मॉल स्कोर. 32 द टार्गेट टू द टीम सिद्धिविनायक बॉईज. चला विराज वॉरियर्स आणि श्री गणेश फायटर तिसरी आवाज आम्ही दिले. संघमालक यस श्री गणेश फायटर्स राहुल कांबळे एक पहिली मॅच जिंकले. विराज वॉरियर्स चला टीमचा कॅप्टन अजून पोहोचला नाही. रवी मात्रे आले. चला जाऊया आणि करून घेऊया 8व्या मॅचची ही टॉस. परेश पाटील यांच्या शुभ हस्ते होते टॉस. 8वी मॅच स्विंग केलं. राहुल कांबळे
श्री गणेश फायटर्स 8व्या मॅच टॉस राहुल कांबळे टीम कॅप्टन श्री गणेश फायटर्स इथे जिंकले. राहुल काय निवडले? चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. दोन्ही अंपायर सांगतात का दोन्ही टीम पटकन या. दोन्ही टीम म्हणजे एक फिल्डिंग ज्याने बॅटिंग केली ती पहिले या, नंतर त्या आताच जे फिल्डिंग घेऊन गेले त्याचे ओपनर लवकर पाठवा हे सांगलं जातं ऑन फील्ड अंपायरकडून. फक्त 32 धावांचं लक्ष टार्गेट. व्हेरी लो स्कोर मॅच, पण लो स्कोर मॅच खूप गाजलेले आहेत. खास करून आम्ही जेव्हा जेव्हा प्रकाश जोते ते जेव्हा मॅच जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा आम्ही झुगाव गावदेचं ते उदाहरण देतो. सुरकेश दिवा, माहुल 11 माहुल, मंगेश वैती कडक असे ते सचिन काटकर फक्त 27 धावांचं आव्हान दिलं होतं तेव्हा श्रीकृष्ण दिवा. भालचंद्र चषक गावदवी झुगाव क्रीडांगण आणि तिथे काय कम्प्लिटली 18 धावांना उद्ध्वस्त केलं होतं श्रीकृष्ण दिवा या टीमने. माहुल गावची चिंबूरची ती व्हेरी स्ट्रॉंग टीम आणि तो फायनलचा मॅच अक्षरशः मध्ये बरेचसे प्रेक्षकांना घरी परतत होते, पण 2 ओव्हर जसे पाहिले गंगा इंगोले आणि सिद्धेश कोळीचं ते 2 ओव्हर बघितल्याने जे जात होते प्रेक्षक ते थांबले आणि तो उत्कंठावर फायनल लो स्कोअरचा मॅच बघण्याचा आनंद मात्र त्या प्रेक्षकांना मिळाला. तोच आनंद कदाचित या ऐतिहासिक मैदानावर जे 20 वर्षानंतर मात्र दुधिया रोशनीमध्ये प्रेक्षकांना भेटीला ही स्पर्धा तुर्बे बिग बॅश. इथे 27 नाही तर 31 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 18 धावांना उद्ध्वस्त केलं होतं श्रीकृष्ण दिवा टीमने भालचंद्र चषकामध्ये. 2019-20 32 टार्गेट, 32 लक्ष. 5 ओव्हरची मॅच, 7वी मॅच हे लक्ष सिद्धिविनायक समोर आहे. सिद्धिविनायक बॉयज समोर VH11 31 बनवल्या, 4 गडी गमावल्यानंतर 32 लक्ष. 5 ओव्हरची मॅच. परतूया पुन्हा एकदा ऐतिहासिक रामतोणू क्रीडांगण तुर्ब्यावरती जिथे CR पाटील फाउंडेशन घेऊन येतं तुर्बे बिग बॅश. पहिला दिवस रात्रीचा तर रात्रीचा खेळ आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार विनीत सिट पाटील कडून तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. परेश पाटील कडून पारितोषिक इथे रुद्रासाठी आलं. रुद्राने जर झेल पकडला ना तर परेश पाटील कडून दिले जातील कॅश 500 रुपयाचं पारितोषिक. आणि ड्राय मारून रुद्राने घेतला ना लोटांग म्हणून झोपून तर 2000. चला प्रताप कॅप्टनसाठी चौकार लगातार 3 साठी आणि षटकार चौकारांसाठी 1000 आणि षटकारांसाठी 1000. सिद्धिविनायक बॉयज कडून प्रताप नुकतीच KSK स्पर्धा अक्षरशः गाजवली प्रतापने. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कुपरखेणे आयकॉन प्लेअर मध्ये धुमाकूळ घालवता प्रताप. नवी मुंबईतलं लॉर्ड्स मैदान म्हणून जे संबोधलं गेलं भूमिपुत्र त्यामध्ये धुमाकूळ घाललं KSK मध्ये. ते सातत्याने या पर्वामध्ये आम्हाला बोलण्याची त्यांनी संधी दिली KSK. थँक्यू सो मच संतोष देसाई. आणि तिथे अक्षरशः बॅटिंगचा झोड उठवता प्रताप त्यासाठी पारितोषिक सिद्धिविनायक बॉयज कडून दिलं गेलं. सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकासाठी प्रत्येकाला दिले जातील. सिद्धिविनायक बॉयज कडून 1000 कॅश. पहिला बॉल अजित चव्हाण यॉर्कर किंग. पहिला बॉल एअरकॉर्नर सुरुवात जोरदार लावडली अफिल. चला पाहिजेची विकेट इथे नाही. या प्रीमियर लीग तुर्बे बिग बॅश मध्ये पाहिजे ते विकेट दिली जाणार नाही हा नियम आहे. कंपल्सरी टार्गेट. बॉल फुटल्यास हरवल्यास नवीन बॉल पुरवण्यात येईल. पहिलाच यॉर्करने सुरुवात. यॉर्कर किंग अजित चव्हाण बॉलिंग मार 32 लक्ष समोर. सुपर स्ट्रोक यार. क्लासिकल ऑफ ड्राइव्ह. नजाका जस्ट इनसाइड होऊन बॉलची प्रतीक्षा. परफेक्ट कनेक्शन ऑफ द बॅट अँड ड्राइव्ह. खडक ऑफ ड्राइव्ह. फक्त सिंगल मिळते. पहिला डॉस सिंगल. 32 आवश्यकता. मॅच आहे. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. त्यासाठी मुद्दाम हे उदाहरण दिलं होतं त्या भालचंद्र चषकाचं. लो स्कोर दुधिया रोशनी तिथे होती पण कमाल केलं ते श्रीकृष्ण दिवा. बीट टू द माहुल 11 स्ट्रॉंग टीम इन फायनल.
पिचिंग डाऊन द लेग्स खराब. अशा चुका झाल्यानंतर मॅचला जास्त सांगण्याची गरज नाही. रोखून नियंत्रणवर शिस्तबद्ध अशी बॉलिंगची अपेक्षा यॉर्कर किंग अजित कडून टीम कॅप्टनसाठी. पण इथे कुठे टप्पा विसरला, तो पीच झाला, वाईट आला. 2 धावा धावफळकावर. पहिलं वर पॉवर प्ले इन ऍक्शन मध्ये लॉंग ऑफ खडं केलं. काऊ कॉर्नर इनफिल्डच्या बाहेर बॅकफुट वगैरे जागा बनलं, त्याला दिशा दिल्या, स्लाइस केलं बॅकफुट पॉइंटला सिंगल घेताना. आता आपण पाहतो टीम कॅप्टन प्रताप ओपन द अकाउंट. खातं खोलतो टीम कॅप्टन प्रताप. सिद्धी विनायक बॉस एक सिंगलने 3 वर जाऊन पोहोचलाय. फक्त 32 बनवायच्या 5 ओव्हरचा खेळ. पहिले ओव्हर टाकताना VH11 कडून यॉर्कर किंग अजित चव्हाण. Oh my God, it's a fabulously York. Yorkला भन्नाट यॉर्कला स्विमिंग यॉर्क. Great bowling by अजित चव्हाण. त्यासाठी वातावरण कम्प्लीट चेंज झालंय. आणखीन आम्ही 45 मागवतो, 32 ही कदाचित कारनामा ठरू शकतो आणि एक अचंबित करणारा ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल काय. बुंद्यात मारलं, दांडी गुल केली आणि परतीचा प्रवास काढायला मजबूर केला टीम कॅप्टनला प्रतापने. प्रताप बॅक. जेव्हा टीमची अवघी 3 असताना हा मात्र कॅप्टन परतला. तंबूच्या आसऱ्याला 1 गडी बाद 3. येस अभि प्लीज. Zabardast, the swinging yard, great by Jijan and ball by team captain. Comes to the inning Pratap, captain back. ज्याने फक्त 1 धाव मात्र लावली. जेव्हा टीमची संख्या आहे 2 वर परतला टीम कॅप्टन आणि संघाची धावसंख्या आहे ते फक्त 3. आता इन क्रमांक साई पवार विशाच्या साथीला 1 वर खेळतोय. 3 बनल्यात. आता शेवटचा बॉल पॉवर प्ले फर्स्ट. वॉट अ कडक बॉलिंग टू VH11 साठी अजय चव्हाण मॅच बनवण्याचा इरादा केला. कम्प्लिटली मनाचा निश्चय केला यावरमध्ये. सुपर बॉलिंग आहे. वाईट नंतर नियंत्रणामध्ये हवेमध्ये इन स्विंग केला. जस्ट लाईक द वकार युनुस. व्हेरी डेंजरस स्विंगिंग यॉर्क. इन स्विंगर यॉर्क. बॅटची कडा थोडंच जाऊन लागलेली होती अंदरुनी किनारा आतल्या भागानं. ओव्हरची झाली चांगली समाप्ती. फक्त 4 दिल्यात. मॅच ऑन ठेवले. 1 गडी बाद 4 असं सध्या स्कोर आहे. 32 लक्ष समोर असताना उत्तर आहे सिद्धिविनायक बॉयचं. त्या दरम्यान हलकं संगीत अभेच्या मार्फत आपल्या कानापर्यंत. स्वर्गीय आनंद दिघे चषक प्रवीण जी कालोराव म्हात्रे. कोणत्याच ओपन क्रिकेटला कोणीच ग्रामीणच्या टीमने नमवलं होता. फक्त याचा ऑलराऊंडर फर्स्ट टाइम कुमार 11. तेव्हा पंकजसाठी मात्र ती स्पर्धा मालिकावीर LED. बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक डाऊन द बॉल आला. पकडला जय संपला खेळ. व्हॉट अ कॅच बाय पियुष. कॉट पियुष. बॉल बाय पंकज. डिसमिस टू द बॅट्समॅन. बॅट्समॅन परतला आहे तंबूच्या आसऱ्याला. अर्थातच विशाल. 2 करारे झटके. मजा आला मॅचला. चला अभि चालू. आणि पंकज पाटील. फायनलच्या मॅच मध्ये रवी पाटील प्लेअर ऑफ द मॅच आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज वॉज पंकज. सुपर डुपर ऑलराऊंडर हा ग्रेट क्रिकेटर.
ज्याने पहिल्याच बॉलमध्ये सांगितलं येस आय एम द कॅपेबल, क्षमता आहे माझ्याकडे. पहिला विकेट घेऊन सांगितलं मॅच ऑन नाही. 4 वर 2 धक्के, मॅचला मजा आहे. लो स्कोर मॅच. वेगळ्या दिशेने जाताना ती बनवताना VH11 सोडला अपसाईड ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग यार, उंचीचा पुरेपूर फायदा. कित्येक सिरीज घेतल्यात पंकजने आपल्या कारकिर्दीमध्ये. अग्री कोहली प्रीमियर लीग ती अजूनही स्पर्धा मला आठवतं. स्वर्गीय गणपत सेठ तांडेल ती स्पर्धा जिंकून देताना 126 जवळजवळ धावा चोपल्या होत्या. 9 विकेट. प्लेअर ऑफ द सिरीज बाय पंकज. सुपर बॉलिंग आहे, ग्रेट बॉलिंग. टप्पा पडले बॅटला ब्रश करता आणखी विकेट. तगडी बॉलिंग बाय VH11 कडून. हातात टाकताना पंकज बरसला. 3रा विकेट आपल्या खात्यात. 2रं इथे बॅटला स्पर्श करताना मजबूर केलं आणि बॅट्समॅन दिलीपा गन धमाल मॅच मध्ये वेगळे वलन कन्वर्ट केले. मॅच मध्ये कंपन सिक्का जो आहे तो वाजवताना ठळक. येस अभय. VS साठी खलनायक म्हणून हा पंकज काय वोट टाकले यार. एकही धाव देणे म्हणतात. पहिला विकेट डॉट विकेट. व्हॉट अ सुपर बॉलिंग. द ग्रेट ऑलराउंडर रामतोरबाय पंकज पाटील. चांगला स्ट्रोक यार, काय नजाकत होती. क्लीन क्वालिटी बाय एक्स्ट्रा कव्हर बाय चरण. बेहतरीन स्ट्रोक. दीपेश कमाल करेल. दीपेशची विकेट जरी मिळाल्यानंतर मॅच खेचेल. दीपेश काय फटका मारलाय. सुपर डुपर. जस्ट इनसाइड. कम्प्लिटली ओपन द बॅट ऑफ द बेस अँड थ्रू द कबा. लाजबाब कवडरायने दणदणीत खातं. पहिल्या 4 धावा या ओव्हरमध्ये. बॅकफुटवर गेल्या जागा मला डाकोरा बॅट्समॅन दीपेश. फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली इथून समाप्ती. फक्त 5 धावा 2 करारे झटके पंकजने दिले. धावा 9 आहेत. 3 गडे बाद 9. मॅचला धमाले 32 लक्ष येणारे. आता चेंडू आहेत शिल्लक 15 मध्ये आणखीन बनवायचे आहेत 23 धावा. धमाल कुठे जाऊ नका. मॅच मध्ये उत्कंठा आता वाढत चालले मित्रांनो. प्लीज अभि सुपर. मेंटनशिप आता 15 मध्ये 23. 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि बॉलिंग साठी जबाबदारी सोपवलंय वैभववरती. टीम कॅप्टन रोनितने. गुड कॅप्टनशिप आहे रोनित. द बेस्ट क्वालिटी इज हँडलिंग द बॉलर. तुम्ही कोणत्या क्षणाला क्रमाने गोलंदाज. दॅट इज अ ब्रिलियंटली कॅप्टनशिप. त्याच्या कुशलतेने त्यामध्ये संपन्न यावेळेला 2 प्रॉपरली सटीक ओव्हर टाकण्याचा क्रम त्याने गोलंदाज दिला. सुपर कॅप्टनशिप आहे रोनित. आता वैभव आला. प्रेशर टाकल्या 2 मग प्रमुख गोलंदाज अजित चव्हाण आणि देन पंकज. अँड जस्ट नाव इज बॉलिंग मार्क वैभव. समोर आहे खेळण्यासाठी साई पवार. पुढे चेंडू ड्राईव्ह केलाय. अलंकन घेऊन सरळ जातोय. कुरवडत चाललंय. चांगलं फिल्डिंग. ओ माय गॉड. येस नो करता गाडी फसली असती. चांगला निर्णय घेतलाय. थांबवलं दीपेशने नेबर. विकेट गेल्या तगड्या 3. याच्यातनं चूक झाली तर मात्र डगआउटमध्ये खूप मात्र शिवायांची लाखोली वाहिली जाईल. थांब मित्रा. एक तर चौकार आले. मॅच बनवले. गेलेले मॅच मी अग्री कोहली प्रीमियर लीग साठी जिंकून दिली होती. वैभव प्रतिष्ठानचं ती मॅच फायनल. सेम प्लेअर होता. 22 ठोकले होते तिथे फायनलमध्ये. दीपेश प्लेअर ऑफ द मॅच इन द फायनल. काही करू शकतो. खूप अनुभव आहे. एकदम शांततेने त्यांच्या देहबोलीकडून मी जाऊन फसवत होतो. अधरुणी जी ऊर्जा आहे ना ती भन्नाट आहे दीपेशकडे. ती दिलेली देणगी आहे. गॉड गिफ्ट.
काही करू शकतो, शांत स्वभावाचा प्लेअर. मॅच फसले मॅच काढल्या दिपेशने. बॉलिंग मार्कवर वैभव. वेच इलेव्हन कडून सिधी बॉस कडून मात्र आता दिपेश समोर. फ्लिक ऑफ द रिस्ट टर्न केल्या, सिंगल घेतली. सुपर स्ट्रोक यार. यॉर्क मारलं होतं. यॉर्कमध्ये स्वतःमध्ये थोडंसं जे पाय होते ती पाय ते बॉक्समध्ये थोडेसे मागे नेले आणि मनगटाचा फ्लिक केला. सुपर स्ट्रोक गेटिंग सिंगल. नाव स्कोर घोस्ट टू द 11. 11 बनल्यात. 32 लक्ष्य मॅचमध्ये तापले जाते. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धाबा खर्च केला वैभवने. 5 बॉलमध्ये 1 षटक पूर्ण होतं. ही संकल्पना CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट थुर्बे बिग बॅश 2020. आजचा पहिला दिवस रात्रीचा खेळ. 7वी मॅच. 32 लक्ष समोर. चांगला फटका मधोमध घेतलाय साई पवारने. दिशा दिली डीप कव्हरला. शतरक्षण येईल रनिंग मध्ये फील करेल. सिंगल मिळते साईला. सिंगलने 12 वर पोहोचतोय. थेंबे थेंबे तळेसाचे. 3 चेंडू 3 मध्ये वैभवने काय कॅप्टनशिप केलं. कम्प्लिटली मानसिकता स्ट्रॉंग आहे मी कडे म्हणेन रोनितची. कारण हडबडला असता कोणत्या क्रमांक कोणत्या बॉलरला द्यावं गोंधळला असता. गोंधळला नाही. परफेक्टली इज अटॅक ऑफ द बेस्ट सुपर टू बॉलर इन फर्स्ट अँड सेकंड पॉवर प्ले. गुड कॅप्टनशिप बाय रोनित. वैभव फटका आपल्या स्ट्रोक चांगला आहे परंतु डाऊन द बॉल आला पकडला जाईल. उरली सुरली अशा संपली. आता अशा निराशेमध्ये दिपेश ऑन बॅक. जो चित्रपट मुरुगिया नॅशनल अवॉर्ड त्याच नंतर मात्र मिथुननं कधी मागे पाहिलं नव्हतं. काय कमाल डान्स असो ॲक्टिंग असो. खास करून अग्निपथ जशा तसं उत्तर देत होतं ग्रेट अमिताभला याच मिथुन दाने. ते गाणे ऐकल्यानंतर बोलूया होळ्या मॅचकडे. ते तुफान स्थितीमध्ये जाताना लो स्कोर मॅच आहे पण मॅच आता VHनं सांगितलं आम्ही मात्र दावेदार आहे या मॅचमध्ये. कारण 12 वर चौथा विकेट गेला. विकेट गेली उरली सुरली अशा. आता मॅच मध्ये 12च फक्त आहेत. 4 गडी बाद. लक्ष 32 म्हणजे इथून 20 धावांची आणखीन आवश्यक. क्रिकेट आहे मित्र काय होऊ शकतो. इज गेम ऑफ चान्स. समर्थक अजून आहे. 11 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 11 मध्ये तब्बल 20 धावा होऊ शकतं पण त्यासाठी कणखर मन मानसिकता स्ट्रॉंग. मानसिकता जरी जे खच्चीकरण झालं ना मॅच मध्ये दूर जाईल. खास करून सिद्धिविनायक कारण मोठे मोठे प्रताप कॅप्टन गेला. नुकतंच दिपेश गेला. त्याच्या अगोदर विशाल आणि दिलीपा नाईस नेम दिलीपा. 4 गडी बाद स्कोर आहे 13. 13 फॉर 4 विकेट बाय सिद्धिविनायक बॉईज. 32 लक्ष म्हणून आठवण त्यासाठी आम्ही ताज्या केल्या होत्या. बालचंद्र चषक का करू नये. ती मॅच अशीच जिंकली होती. 18 मध्ये उद्ध्वस्त केलं होतं श्रीकृष्ण दिवा. थोडंसं मात्र ते खेळ थांबले. पुन्हा सुरेल गीत आमचा अभिचा आपल्या कानापर्यंत पोहोचेल. अभि प्लीज. रामतोणी क्रीडामध्ये 20 वर्षानं तब्बल ह्या योग जुळून आला आमच्या विनेश सेठ पाटील. कौतुक आहे विनेश सेठ पाटील. एक्सप्रेस ऑफ द सांडपाडा प्रमोदजी पाटील आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये अगदी हृदयापासून तुमचं स्वागत आहे. एक्सप्रेस ऑफ द सांडपाडा प्रमोदजी पाटील सरशाचं स्वागत आहे. तुर्बे बिग बॅश मध्ये बुंद्यात मारलं उत्तर नव्हतं. वॉट अ खडक बॉल. It's another wicket to the VH11. काय खडक यॉर्क. बॅट्समॅन इथे साई पवार. तंबूत अर्धा संघ जेव्हा धावसंख्या
VH च्या विरुद्ध सिद्धिविनायक बॉयची आहे फक्त आणि फक्त 13. अजून 19 धावा आणि बॉल शिल्लक आहेत 9. वेलकम एक्सप्रेस सांडपाडा प्रमोदजी पाटील, या स्पर्धेचे शिल्पकार विनीत सेठ पाटील यांच्याकडून अतिथी कक्षामध्ये अगदी मनापासून तुमचं सरसे स्वागत आहे. मॅच वेगळी आहे. याच क्रिकेट आहे म्हणून म्हणतो क्रिकेट इज गेम ऑफ चान्स ना. पहिले याच टीमने 61 धावा मारल्या, पहा 32 मध्ये घाम फुटला. हेच अनिश्चित आहे, ती अनिश्चित आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आवडते. सरसे स्वागत आहे मित्रांनो. तुर्बे बिग बॅस मध्ये दर्जेदार क्रिकेट जवळजवळ तब्बल 20 वर्षानंतर योग मात्र येतो आणि 20 वर्षामध्ये दुसऱ्या ऋषूमध्ये खेळली जाते. तुर्बे बिग बॅस 2026 कशमकश जिंकण्यासाठी आकडा आता येतोय, ज्याचे 9 चेंडू आणि 19 धावा. 9-9 आहेत. बॉलिंग मार्कवर स्वतः टीम कॅप्टन. पिचिंग डाऊन हे चुका कॅप्टनने केल्या तर मागात पडेल. 3 गोलांना उत्तमरित्या त्याने मार्गावर आणलं, आक्रमण लावलं, त्याची कुशलता दिसली, पण स्वतः चुकी केल्या ना तर मागात पडेल. ती चुकी केली नव्हती ना 1983 मध्ये कपिल देवने. सटीक लाईन ग्रेट बॉलिंग बा कपिल देव. तसं करायला लागेल कॅप्टनला. सुपर बॉलिंग आहे, परफेक्टली नाव लाईन, सटीक लाईन सुपर बॉल. आणि प्रेशर आता वाढलं जातं सिद्धिविनायक बॉईजकडे. 32 होत्या, आता राहतात 8 मध्ये कंपल्सरी 18. काय मॅच आहे, व्हेरी क्लोज इनसाइड ऑफसाइड ऑफसाइड इनसाइड सर्कल पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ. बुंद्यात मारलं, खोलात मारलं. ओ माय गॉड, इथे संधी आहे, डायरेक्टली हिट कदाचित होईल का? ओ माय गॉड, जस्ट मी सुपर फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु जोरामध्ये फेकण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र धाव आडेल काय, फलंदा बॅट होईल का? बॅटर बाद न झालं, सुरक्षित सिंगल मिळते. सिंगलने वाढलं जातं, स्कोर पोहोचतोय आता 15 वर. 7 मध्ये 17. दुसऱ्या वेळेला आकडा आल्या 7 मध्ये 17. एक MS धोनी अँड देन द ग्रेट साऊथ आफ्रिकन AB de Villiers 17 फेब्रुवारी 1984 बर्थ ऑफ डेथ AB. 17 आकडा. मॅचची कडा लागली का? डेफिनेटली कॉट बिहाइंड द स्टंप. 6वा विकेटचं पतन, खिंडार नाजूक विकेट, खराब स्थिती. 32 लक्ष. आता 6वा गडी बाद 15 वर. 15 वर काय कमाल केले, याचं संपूर्ण क्रेडिट गोज टू द टीम कॅप्टन. इम्पॅक्ट प्लेअर आता घेतला जातो ओमकार झुंगरे. इम्पॅक्ट प्लेअर करेल का जादू? अजून आठवतोय NMTC नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे भूमिपुत्र मैदान, तिथे DR पाटील वॉरियर्ससाठी कुणालची ती इनिंग. इम्पॅक्ट प्लेअर सुरेख यार, ती मॅच जिंकून देते कुणाल सरसुळेचे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. इथे आता फक्त 6 मध्ये 17. 6 गेंदे 17. 6 गडी कंबरनं मोडलं, त्याचं संपूर्ण श्रेय जाईल. पहिला आघात केला अजित सिंहनं, 4 धावा 1 विकेट. पॉवर प्ले सेकंड मध्ये पंकज गरगरला फक्त 5. 2 करारी झटके. नंतर आला वैभव, 4 फक्त दिल्या. आणि आता रोनित टीम कॅप्टन आला आणि त्याने फक्त या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या. सुपर बॉलिंग यार, कमाल केली आहे. 4थ्या ओव्हरमध्ये NX मध्ये दरार निर्माण केल्या कॅप्टनने. 1 वाईट टाकल्यापर्यंत धावा दिल्या या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त. वाईट पकडून 3, 2 विकेट. ग्रेट बॉलिंग यार. चला 4 ओव्हरचा खेळ संपल्याने 4 ओव्हरच्या समाप्तीने 32 धावसंख्येला अडखळी उत्तर मात्र इथे सिद्धिविनायक बॉईज 16 वर 6 गडी बाद. उरतील 5 बॉल, अर्थातच 1 ओव्हर. बनवायच्या 16 कंपल्सरी. प्रेशर आहे, प्रेशर हटवण्यासाठी अभि तुमच्या कामी येईल. सुले संगीत घेऊन अभि प्लीज. मैदानाच्या पाहूया तुर्बे बिग बॅस आणि 7वी मॅच मध्ये थरारक मॅच. 5 मध्ये कंपल्सरी 16. या 5 मध्ये 11 डिफेंड करणार गोलंदाज मात्र आता बॉलिंग मार्कवर वापरला जातोय. दोन्ही टीमने 1 मॅच जिंकले. ही मॅच जिंकणार गुण टाकण्यामध्ये अग्रस्थानी जाईल. येस आता VH एलिमेंट कडून 5 मध्ये 16 असताना खांद्यावर बोध दिलं, भविष्य दिलं पियुष.
पहिल्या मॅच मध्ये 11 डिफेन्स. सुपर यार, काय कामगिरी राहिले. राईट मोडतोय 5 मध्ये 16. पहिला बॉल टप्पा पडला, टप्पा नंतर थोडा पिचिंग पाहिलं अंपाने दोन्ही भाऊ पहिल्याहून सांगेल इट्स वाईट. 5 बॉल तेवढेच जातील, धाव एक कमी म्हणजे 15. 5 मध्ये 15. समोर आहेत बॅट्समॅन ओमकार आणि जो इम्पॅक्ट प्लेअर समोर आहे. 5 मध्ये 15 फटकारली आहे धावा. ओ माय गॉड, इनटू द क्राउड. झेकास मॅच हो चेजनॉन. हो हो हो, कुठे जाऊ नका प्रेक्षक असं सांगितलंय. चेजनॉन षटकार खेचलाय. 15 पैकी 6 आता राहतात 9. 4-9. त्यासाठी उदाहरण आम्ही जे विनेश सेठ पाटील प्रेझेंटेड ती टीम कितन म्हात्रे, त्यामध्ये कुणालने ती मॅच इम्पॅक्ट प्लेअर मधून जिंकून दिली होती. 500 रुपये आहेत झेल घेण्यासाठी. चला त्याला देण्यात आलं. चला या, आपल्याला 500 रुपये देण्यात येईल. सुरेख प्रेक्षकाने हा झेल टिपला आणि खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट प्लेने पॅक करणारा मॅच. 4 मध्ये 9. व्हॉट अ मॅच. उत्कंठावर्धक सामना जिथे मॅच जिंकण्यासाठी आता राहतात 4 चेंडू आणि बनवायच्या 9 कंपल्सरी. प्रेशर आणलंय मॅच मध्ये. 11 डिपेंड केलं मागच्या मॅच मध्ये पियुष पाटीलने. आता त्याच्यावरती प्रेशर मात्र क्रिएट केलं. या सेट का ठोकून ओव्हर द मिड विकेट इनटू द स्पेक्टॅटर. हैवा कॅसाठी 500 रुपये. चला 500 रुपये दिले तर प्रेशर घ्या प्लीज. दर्शील अलाउन द कारपेट एक घेतली. 2चे मांग. ओ माय गॉड. ओ हो, प्रेशर प्रेशर में कोई नहीं करता, कोण भी करताय. ओ माय गॉड, इधर 4 रन. चेंडू फरार. आता चेंडू राहते 3. 3 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक टेरिफिक मॅच. औचित्य शेअर पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्बे बिग बॅस. आणि 7वी मॅच मध्ये 32 लक्ष होता. मॅच जवळजवळ सटकली होती. इम्पॅक्ट प्लेनं पॅक केले मॅच. सुपर मॅच. वेल प्लेड ओमकार. कुणाचं उदाहरण देताना ओमकारनं सेम पोझिशन मध्ये आणले मॅच मध्ये. 7वी मॅच. ग्रेट परफॉर्मन्स मध्ये इम्पॅक्ट प्लेयर. पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. भूषण पाटील रोशन पाटील कडून या पियुष पाटीलसाठी डॉट काढला तर 500. हो माय गॉड. षटकारासाठी 1000. 500 दिले पण डॉट साठी 500. आता 3 चेंडू 5. पियुष ओमकार बॅकफुट गेला. वॉट अ लवली बॉल. 500 रुपये दिले जातील रोशन पाटील कडून या डॉट साठी. आता 2 मध्ये 5. 2 चेंडू 5. धडकन वाढले जात आहेत, स्पंदन वाढली जात आहेत. उत्कंठावर्धक रोम हर्षक मॅच. सी.आर. पाटील फाउंडेशन प्रेझेंट तुर्वे बिग बॅस तिथे रंगलाय जबरदस्त कश्मकश. 32 लक्ष होतं. आता मॅच कुठे आले तर 2 मध्ये 5. सुपर मॅच. बॉलिंग मार्क 11 डिफेंड केल्या. 2 मध्ये डिफेंड केल्या. दुसरी मॅच जिंकून गुण तालिकेमध्ये टेबल पॉइंट अगदी सरस होताना दिसेल काय. VH11 2 मध्ये 5. फुल टॉस घेतली प्रॉपरली. ओ माय गॉड. गॅप आहे. गॅपला भरून काढला. लॉंग ऑफ द क्षेत्र येताना फिल्डिंग करतात. 2 काढल्या. आता 1 मध्ये 3. पहिली मॅच अशीच रंगली होती. कंपल्सरी स्पर्धेचा नियम. पहिल्या मॅच मध्ये 3 डिफेन्स झाल्या होत्या. आता 6व्या मॅच मध्ये 1 मध्ये दुसऱ्यांदा तसं डिफेंड करताना 3 राहतील काय. व्हॉट अ कडक मॅच. रोशन पाटील कडून 500 तर आलाय पण आणखीन जर डॉट काढला ना मॅच जिंकून दिले तर आणखीन 500. स्क्वेअर होतं पण काय टाकेल. लेग ब्रेक करेल, बुंद्यात मारेल का उचली घेणार चेंडू टाकेल कोणालाच माहित नाही. फक्त बॉलरला माहित आहे का मी काय टाकेन. मी लेग ब्रेक टाकेन, बुंद्यात मारेन का लांब ठेवेन आणि त्याला उचलेन. 1 चेंडू 3 जाऊन मॅच कडे. व्हॉट अ कडक मॅच. 1 बॉल 3 धावा. पियुष. ओ माय गॉड. हवेमध्ये बॉल. डाऊन द बॉल. 1 तर काढली आहे. अजित आला. अजित समोरने पकडला जाईल. मॅचला केलाय फिनिश. दुसऱ्यांदा घडलाय. वेल डन पियुष. दोन्ही मॅच मध्ये डिफेंड केले. 1 वेळे 11 दुसऱ्या मध्ये 15 16. 1 16 1 11. वेल डन पियुष. तारीफ करतो आम्ही. दुसरा मॅच जिंकला जातोय. VH तर काढून दिलं. 32 धावा. त्याचा लो स्कोअर कशा अजब पोहोचतात आणि दिलचस्प मोड मध्ये प्रेक्षकांना कसं घेऊन जातं याचं सुंदर उदाहरण होतं.
औचित्य सी आर पाटील फाउंडेशन आयोजित तुर्बे बिग बॅश 2026 32 धावा डिफेन्स 3-2 धाब्याने मॅच जिंकली. वेल डन VH. कॅप्टनला मात्र श्रेय जाईल, काय मॅनेज केलं बॉलरला. कम्प्लिटली हँडलिंग ऑफ द क्वालिटी द बेस्ट.